पिंजरा पिंजरा रे। आनंदी, एक सांगू, माझं लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच मी अक्का आणि मोठ्या भाऊजींना लक्ष्मीपूजनाला एकत्र बसताना पाहते। खरंच हा चमत्कार झाला तो फक्त तुझ्यामुळे। असं वाटतं ना, या फटाक्यांची माळीच्या अंगाला बांधून हिला पेटवून टाकावी। देव करो या दिवाळीत ना काहीतरी होऊन ही मरू दे। हे बघीर, तू कुठं बी बाहेर नाही जायचं। तू एक काम कर, मला जरा मदत कर, दिवे लावायला मदत कर बघू। आई अगं हो मिशे, जे काय दिवे लावायचे ते तुम्ही लावा आणि मदतीला पाहिजे तर आपल्या धाकट्या देवट्यानं बोलवा। ते बाहेर अकलेचे दिवे लावण्यापेक्षा इथे बरं। आई तात्या बरोबर बोलताय, तू गजाला सांग ना। असं म्हणजे तुझीच इच्छा नाही तर वो मिशे, बस झाल्या तुमच्या चौकशा। हे काय करून ठेवलंय आमचं वाळत घातलेलं बुजगावण्यासारखं? काय इथं फायनल करून टाका ना, आमचा निकाल लावा। मी का चिरंजीव कायमचे नाही चालले मुक्कामाला, येणारच परत। हो चिरंजीव, जा तुम्ही जा। पाडव्याच्या दिवशी नवऱ्याने बायकोला काहीतरी द्यायचं असतं ना। लक्षात आहे म्हणायचं। बोल, काय हवंय तुला? मला वचन द्या, तुम्ही मला तुमच्यापासून कधीही दूर करणार नाही। चुकलं माझं, मला तुम्हाला अडचणीत नव्हतं टाकायचं। सरस्वती, दिलं वचन, कधीही दूर करणार नाही मी तुला। स्वागतम स्वागतम स्वागतम। दिवाळीच्या दिवशी शेलारवाड्यात तुमचं स्वागत आहे। नारायणी, तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही ना झालेला? अजून तरी नाही, पण तुझ्यापासून लांब राहिले ना तर नक्कीच माझ्या डोक्यावर परिणाम होईल। मी तुला माहितीये, मी आता तुझाच विचार करत होते, तेवढ्यात तू आलास। मुळात नारायणी, आनंदीला त्या घरात नेण्याचा प्रश्न नाहीच आहे। मला प्रॉब्लेम आहे ना, तो तुला त्या घरात ठेवण्याचा आहे। ठेवलेली म्हणण्याचा मान लग्न केलेलं नाही तर लग्न न करता ठेवलेल्या बाईला मिळतो, विशेष करून तमाशातल्या। नारायणी, नारायणी बास। आनंदी विरुद्ध एक शब्द जरी बोललीस ना तर काय? बोल ना। नक्की कोण सुंदर दिसतंय, तू की हा आरसा? नक्की कोण कोणाला पाहतंय, तू या आरशाला की आरसा तुला? आणि मी नक्की कोणाच्या प्रेमात पडतोय, माझ्या आनंदीच्या की स्वतःच्याच? आनंदी, आनंदी, मी काय म्हणतोय, तू मला आत्ताच का नाही ओवाळत? तसंही आपण मनाने तर केव्हाच एकत्र आलोय ना। अरे राजा, मनानं एकत्र आलं म्हणून काय मंगळसूत्र घालून फिरते का? का तुझ्या नावाचं कुकू लावते कपाळावर? नाही ना? पण मी काय करू आनंदी, तुला सोडून जावंसच वाटत नाहीये मला। हे बघ, जर जास्त वेळ इथं राहिलास ना तर ललिता काकू ओरडते। तू म्हणतेस तर मी जातो, पण आनंदी, आता केदारचा फोन कधीही येईल, त्यानंतर मात्र मी थांबणार नाही। आता सध्या तरी घरी जा, ललिता काकू चिडतील। जा। आनंदी, अगं मी बाहेर हो. मी आईला बोलून, आईला अगं सांगू, आई